नमस्कार सगळ्यांना। नमस्कार। आजचे आपले प्रमुख पाहुण्या सौ अलकाताई वठारकर, मराठीच्या प्राध्यापिका डॉक्टर भुतकर मॅडम, माझे सर्व सहअध्यायी, प्राध्यापक वर्ग, श्रीयुत ठाकूर सर आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपणा सगळ्यांना माहितीच आहे की सध्या 15 तारीख ते 28 तारीख हा मराठी संवर्धन पंधरवडा आपण साजरा करीत आहोत आणि त्या निमित्ताने आपण विविध उपक्रम हे आयोजित सुद्धा केलेले आहेत आणि त्या उपक्रमांना आपण विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला असा प्रतिसादही दिलेला आहे। ह्या समारंभा निमित्त आज आपण कविता एक वाङ्मय प्रकार ह्यावरती मार्गदर्शनपर भाषण आपण आयोजित केलेलं आहे। आपण नेहमी असं म्हणत असतो की विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास करण्यासाठी वेगवेगळ्या संधी निर्माण करून दिल्याच पाहिजे आणि त्यानुसार आपण विविध फोरम्सद्वारे, संघटनांद्वारे विद्यार्थ्यांना या संधी आपण देत असतो आणि आज हा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना वाङ्मयीन प्रकाराची ओळख सुद्धा आपण करून देणार आहोत। खरं तर मराठी ही आपल्या अनेक विद्यार्थ्यांची मातृभाषाच आहे। त्यामुळे खरं मातृभाषेबद्दल आपण एवढ्या ऍक्टिव्हिटी का करतो असा सुद्धा तुमच्या मनामध्ये विचार येऊ शकेल, परंतु आपल्या मातृभाषेबद्दल आपण किती जागरूक आहोत आणि त्या मातृभाषेतील वाङ्मयाचे विविध प्रकार आपल्याला किती माहिती आहेत, त्याबद्दल किती सखोल ज्ञान आपल्याला आहे हे तपासून बघणे आणि त्याच्यात भर टाकणे हे सुद्धा अतिशय आवश्यक झालेलं आहे। आणि आता येत्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तर मातृभाषेला जास्तीत जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे। आपल्या इथं आपल्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ अलकाताई वठारकर ह्या आलेल्या आहेत। अलकाताई वठारकर ह्या टीचिंग प्रोफेशन मधल्याच आहेत। त्यांनी MA BEd केलेलं आहे आणि 39 वर्ष एक शिक्षिका म्हणून त्यांनी आपलं करिअर केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय अशा शिक्षिका, विद्यार्थी प्रिय शिक्षिका त्या आहेत। त्या रिटायर झाल्या त्यावेळेला त्या मुख्याध्यापक म्हणून त्या रिटायर झालेल्या आहेत। त्यांनी आपली ही सेवा महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये दिलेली आहे आणि इतक्या निष्ठेने त्यांनी ही सेवा केली की त्यांना वेगवेगळे पुरस्कारही त्याबद्दल मिळालेले आहेत। त्यांना पहिला पुरस्कार जो मिळाला तो आदर्श शिक्षक पुरस्कार हा सामंत पुरस्कारातर्फे पुरस्कृत आहे तो। नंतर त्यांना महापौर पुरस्कार देखील मिळालेला आहे, तो म्हणजे आदर्श मुख्याध्यापिका हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। मुंबई पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय एकात्मिता फेलोशिप त्यांना मिळालेली आहे आणि कविता करणं हा त्यांचा छंद आहे आणि अतिशय उत्स्फूर्तपणे त्या कविता करत असतात। अनेक वेळेला मी बघितलेलं आहे की अगदी सहजगत्या त्या कविता करून
तिथल्या तिथं त्या सादरही करू शकत असतात. सद्यस्थितीत मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बोरिवली शाखा येथे त्या कार्यवाह म्हणून काम करतायत. भारतीय शिक्षण मासिकाच्या त्या उपसंपादिका आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक संघ वजिरा येथे त्या सहकार्यवाह म्हणून कार्य करत आहेत. आणि वजिरा येथे सकाळी 6:45 ते 7:45 त्या हास्य क्लब देखील चालवतात. अशा प्रकारे एक उत्कृष्ट शिक्षिका, एक उत्तम कवयित्री, एक उत्तम निवेदिका, त्यांचा कुठलाही प्रोग्राम बघितला की त्यांच्यामध्ये असलेल्या साहित्याची आपल्याला लगेच जाणीव होते. त्यांचं संवाद, त्यांचं भाषण हे अतिशय एका चांगल्या साहित्यिकाचं असावं अशा प्रकारचं असतं. आणि त्यामुळेच मला असं वाटलं की आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायला सौ अलकाताई वठारकर ह्या आल्या तर आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडणार आहे. आणि मी त्यांना विनंती केली आणि लगेच त्यांनी ती ताबडतोब मान्यही केलेली आहे. आणि आज ते आपल्या बरोबर ऑनलाईन प्रोग्राम मध्ये आहे. मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे, महाविद्यालयातर्फे आणि माझ्या स्वतःतर्फे देखील सौ अलकाताई वठारकर यांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. त्याचबरोबर आपल्या मराठीच्या प्राध्यापिका डॉक्टर बुतकर मॅडम ह्या देखील ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर बुतकर मॅडम यांनी मराठी ह्या विषयातच डॉक्टरेट केलेली आहे आणि अतिशय उत्तमरित्या त्या विद्यार्थ्यांना मराठीच्या विविध वाङ्मयीन प्रकाराचं ज्ञान ह्या करून देत असतात. आणि तसंच मराठी भाषेचे अनेक प्रोग्राम्स आयोजित करण्यासाठी त्यांचं नेहमीच सहकार्य महाविद्यालयाला लाभलेलं आहे. आज त्याही आपल्या बरोबर इथं आहेत. आणि बाकी सर्व विद्यार्थी सुद्धा आज ह्या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आपल्या बरोबर आलेले आहेत. या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आणि डॉक्टर सौ अलकाताई वठारकर यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुतकर मॅडम, संत मॅडम नमस्कार. लॉकडाऊनच्या काळातील या ऑनलाईन सत्रात मी सर्वांचं स्वागत करते. आणि नुकतंच नवीन वर्ष सुरू झालं आहे त्या संबंधात तुम्हाला शुभेच्छा देते, त्याही एका कवितेतून. सरले वर्ष जुने एकदा संपले क्लेश मनीचे. सरले वर्ष जुने एकदा संपले क्लेश मनीचे. नवे वर्ष हे येता शोधू मार्ग नवे जगण्याचे. नवी उमेद आणि नवीन आशा नवी पुन्हा जगण्याची. पल्लवू आशा नवीन शोधू मार्ग नवे जगण्याचे. नवीन शोधू मार्ग नवे जगण्याचे. कवितेचाच कार्यक्रम आहे म्हणून कवितेने सुरुवात केली. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्याख्यानाकडे वळताना एक प्रसंग सांगते. ज्येष्ठ साहित्यिक कैलासवासी प्राध्यापक राम शेवाळकर यांना एकदा एका विद्यार्थ्याने विचारले की गद्य म्हणजे काय आणि पद्य म्हणजे काय. शेवाळकर सरांनी गद्य म्हणजे काय याचं विस्तृत विवेचन विद्यार्थ्यांपुढे केलं. ते संपल्यानंतर त्या विद्यार्थ्याने विचारलं, सर पद्य म्हणजे काय. तेव्हा ते म्हणाले, अरे जे गद्य नाही ते पद्य असते. पूर्वापार म्हणजे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचे अभंग आणि ओवी या प्रकारातून पद्याचा खरं तर प्रवास सुरू झाला. आणि हा प्रवास चक्क आज गद्य काव्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. मधल्या काळातील वृत्त, यमक, गद्य काव्य वगैरे बाबींवर तपशीलवार बोलायचे तर खरं म्हणजे 40 मिनिटं अपुरी पडतील.
माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृताते पैजा जिंकी. त्यानंतर श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, असा सुरू झालेला हा कवितेचा प्रवास लोळतो मी ढगावर करून चंद्राची उशी इथवर येऊन ठेपलेला आहे. तसं म्हटलं तर मराठी कवितेचा विचार करायचा म्हटला तर प्राचीन कवितेकडे आपल्याला वळावे लागेल. प्राचीन कवितेचे साधारणतः 3 प्रवाह पडतात. संत काव्य म्हणजे अभंग ओव्या वगैरे, पंतकाव्य आणि तंतकाव्य म्हणजे शाहिरी काव्य. आजही काही कवितांमध्ये आपल्याला ह्याची छाप पाडलेली दिसते. 12व्या शतकापासून खरं तर ही काव्य परंपरा सुरू झाली आहे आणि ती आजतागायत पुढे पुढे त्याच्यामध्ये नाविन्याने सरकते आहे. संतांच्या काव्यात आपल्याला धार्मिक विचार आणि ईश्वर भक्ती दिसते. काव्यामध्ये आख्यान स्वरूप होतं, म्हणजे रुक्मिणी स्वयंवर, नलदमयंती आख्यान, महाभारत, भागवत इत्यादी. आणि शाहिरी काव्याला श्राव्य काव्य म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की नाटकच म्हणावं लागेल, कारण इतके शाहीर लोक आपल्या काव्याशी एकरूप झाले होते. हा विचार करताना ह्या काव्याचे 4 कालखंड पडतात. पहिला कालखंड आहे तो 1818 ते 1885. दुसरा कालखंड आहे तो 1885 ते 1920. तिसरा कालखंड आहे तो 1920 ते 1945 आणि चौथा कालखंड आहे तो 1945 ते 1965. आणि आजचा जो कालखंड आहे तो 1965 नंतरचा सुरू झालेला नवकाव्याचा कालखंड. हा विचार करताना आपल्याला अर्वाचीन कवितेकडे नक्कीच जायला हवं. तेव्हा आपण थोडक्यात या कवितेचा प्रवास कसा सुरू झाला त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. मुलांनो, मराठी वाङ्मयाचा इतिहास हा तर प्राचीन म्हणण्यापेक्षा मध्ययुगीन आपण म्हणायला हवा. कारण मराठी भाषेचा गौरव सर्वात प्रथम एका पोर्तुगीज माणसाने केला आणि ही आपल्यासाठी उल्लेखनीय बाब आहे. मुकुंदराज, कवी मुकुंदराज हे मराठीचे आद्य कवी. त्यांचा विवेक सिंधू हा ग्रंथ 1188 मध्ये लिहिला गेला. 12व्या शतकात त्यांचं हे काव्य सुरू झालं आणि संस्कृत मध्ये जेव्हा जे काव्य होतं तेव्हा ते लोकांना समजणं कठीण होतं आणि म्हणून त्यांनी ते काव्य मराठीत आणण्याचा प्रयत्न केला. आणि 12व्या शतकात सुरू झालेला हा काव्याचा प्रवास 13व्या शतकाच्या उत्तरार्धात महानुभव पंथाने पुढे देण्याचा काम केलं. महानुभव पंथाने या महानुभव लेखकांनी 7 ग्रंथ लिहिले. ते ग्रंथ कोणते तर शिशुपाल वध, 11 स्कंद, वस्त्रहरण, रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानबोध, रुद्धपुरदर्शन आणि सह्याद्री. ऐकू येतंय ना मॅडम? हॅलो हॅलो. हा बोला मॅडम, ऐकू येत आहे मॅडम. होय होय. महानुभव पंथातील महादंबाकृत ढवळे हे काव्य इतके रसाळ काव्य आहे की ह्या काव्यामुळे महादंबेकडे आद्य कवयित्रीचा मान जातो. संत ज्ञानेश्वरांनी मराठीचा गौरव केला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजेसे जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, असा मराठीचा गौरव ज्ञानेश्वरांनी केला आहे. संत ज्ञानेश्वर हे विठ्ठलाचे, संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त. विठ्ठलाविषयी असलेली त्यांची उत्कट भक्ती आणि त्यांची त्या ओथंबलेल्या भक्तीमधूनच त्यांचं काव्य निर्माण झालं, ते अभंगांमध्ये. त्यांनी केलेले अभंग, त्याचप्रमाणे अनेक संतांनी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत एकनाथ, किती नावं घ्यायची हो, अशा सगळ्या संतांनी ओवी, अभंग, गवळण, पदे, भारूड, भूपाळी इत्यादीचा काव्यामध्ये समावेश केला. हे संत कवी झाले. तर संत कवयित्री म्हणजे कोण तर मुक्ताबाई, जिजाबाई,
बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळा, कान्होपात्रा या संत कवयित्रींनी सुद्धा आपल्या काव्याने लोकांना पुलकित केले. मुक्ताबाईंचेच उदाहरण घ्यायचे म्हटले तर त्या म्हणतात, मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सूर्यापास. तर दुसऱ्या अभंगात त्या म्हणतात, मजवरी दया करा ताटी उघडा, ज्ञानेश्वरा आपल्या भावाला विनंती करतायत. जनाबाई म्हणतात, विठू माझा लेकुर वाळा संगे गोपाळांचा मेळा. त्यांचंच एक पुढचा अभंग आहे, डोईवर पदर आला खांद्यावरी, डोईवर पदर आल्या खांद्यावरी, भरल्या बाजारी जाई नवी. तर सोयराबाई म्हणतात, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. अशा ह्या संत कवयित्रींचे अभंग आपल्याला नक्कीच ऐकायला आवडतील. तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातले शेवटचे कवी. त्यानंतरचा कालखंड म्हणजे पंडिती काव्य आहे. या कालखंडाला वामन मोरोपंतांचा कालखंड म्हणून मानलं जातं. मोरोपंतांच्या काव्यात किंवा इतर पंडिती काव्यामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा मिलाप दिसतो. त्यानंतर आलं शाहिरी काव्य. शाहिरी काव्यानं तर शृंगार रसाचा कळसच गाठला. तसंच पोवाडे आणि लावण्या हे प्रकार यामध्ये येतात. पोवाडे ऐकताना प्रत्येकाचं मन स्फूर्तिदायक होतं आणि आपल्या इतिहासाविषयी प्रत्येकाला अभिमान वाटतो. तर लावण्या हा सुद्धा त्यांचा एक प्रकार आहे आणि सध्या दूरदर्शनवर सुद्धा लावण्यांचा एक प्रोग्राम चालू आहे. 1885 पासून मात्र मराठी काव्य पुन्हा जोमाने पुढे आलं आणि त्याला एक नवीन वळण लागलं. आधुनिकतेची चाहूल लागली. ही आधुनिकतेची चाहूल कोणी लावली तर विष्णू मोरेश्वर महाजनी यांच्या कुसुमांजली आणि महादेव मोरेश्वर कुंटे यांच्या राजा शिवाजी या 2 काव्यातून लागली. पेशवाई गेली, इंग्रज राजवट आली आणि काव्याची मूल्य बदलली, कविता बदलली, त्यामध्ये नवीन विचार आले, नवीन मूल्य आली. आणि हे काम कोणी केलं तर केशवसुतांनी केलं. आणि म्हणूनच केशवसुतांना आधुनिक कवितेचे जनक असं म्हणतात. भावगीत हेच काव्याचे खरे श्रेय आहे हे प्रथम केशवसुतांनी सगळ्यांना दाखवून दिलं. सुनीत हा नवीन काव्य प्रकार त्यांनी मराठीमध्ये आणला. त्यांच्या कवितांची उदाहरणं म्हटली तर त्यांची एक कविता तुतारी, एक तुतारी द्या मजा आणूनी, फुंकेन निजी स्वप्राणाने. किंवा एका नवा शिपाई ह्या कवितेमध्ये ते म्हणतात, नव्या मनूचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. किती सुंदर कल्पना आहे आणि किती मनामध्ये ठसणारी कल्पना यामध्ये आपल्याला दिसते. अशा एकाहून एक श्रेष्ठ कविता लिहून त्यांनी आधुनिक मराठी कवितेचे रूप सिद्ध केले आणि म्हणूनच त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असं म्हटलं जातं. याच काळामध्ये आवर्जून नाव घेण्यासारखे आणि सगळ्यांचे आज सुद्धा लाडके असलेले कवी म्हणजे बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यांच्या कवितातून निसर्ग प्रेम, दिव्यत्वाची अनावर ओढ, चैतन्याचा ध्यास दिसतो. त्यांच्या कविता आजही आपण म्हणू शकतो इतक्या गेय कविता त्यांच्या आहेत आणि निसर्गाचं वर्णन करणाऱ्या कविता त्यांच्या आहेत. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. तसंच ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. किंवा श्रावण महिना चातुर्मास सुरू झालं की पेपरांच्या पानांवर व्हॉट्सअपवर सगळीकडे आपल्याला एक कविता दिसते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. ही काव्य इतकी अजरामर झाली की त्यांचा पाठ्यपुस्तकात तर अंतर्भूत झालाच, पण आज सुद्धा आम्ही ह्या शिकलेल्या कविता आज सुद्धा आम्ही पाठांतराने म्हणू शकतो. इतक्या सुंदर कविता आहेत. त्यानंतर येतात गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी. यांच्या काव्यात अभिजातवाद आणि सौंदर्यवाद होता. त्यांचं मिश्रण त्यांच्या काव्यामध्ये दिसतं. याच काळात कवी दत्त,
माधवानुज, रेंदाळकर, बी, मो वा कानिटकर इत्यादी कवी होऊन गेले की ज्यांनी मराठी कवितेच्या जडणघडणीत फार मोलाचा हातभार लावला आहे. मराठी काव्य क्षेत्रात आणखी एक कोरलेले नाव, ज्यांचा ज्वलंत इतिहास आपण बघितलेला आहे, ज्यांच्या इतिहासाने आपले स्फुल्लिंग स्फुरतात, असे म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. यांच्या कवितांमध्ये वीररस, देशभक्ती आणि विचार प्रधानता दिसते. त्यांची गाणी आपल्याला माहीतच आहेत. जयोस्तुते, त्याच्यानंतर ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, किंवा शिवरायांची आरती त्यांची प्रसिद्ध आहे, जय देव जय देव जय जय शिवराय. त्यांच्या कविता वाचल्यानंतर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो आणि त्यांची समुद्रातली उडी डोळ्यासमोर उभी राहते. त्याच्यानंतर येतात भा.रा. तांबे, भास्कर रामचंद्र तांबे. त्यांची नुकतीच जन्मशताब्दी साजरी झाली आणि त्यांच्याविषयी आम्ही 1-2 तासाचा कार्यक्रम आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये केला होता. त्यांच्या कविता गेय आहेत आणि अगदी 1ली-2री पासून त्यांच्या कविता आम्ही शिकलेलो आहोत. त्यामुळे ते शिवाय त्यांनी अतिशय विलोभनीय अशी प्रणयगीतं लिहिली आहेत आणि ती एवढी अजरामर झाली की आजच्या कवींना भा.रा. तांबेंना आठवल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. 1920 ते 1947 हा आधुनिक मराठी काव्याचा पुढचा टप्पा. यामध्ये रविकिरण मंडळाला महत्वपूर्ण स्थान आहे. यात माधव जुलियन, गजानन माडखोलकर, शंकर गर्गे, यशवंत पेंढरकर यांचा समावेश आहे. मुलांनो, 1935 ते 45 या दशकामध्ये बा.भ. बोरकर व कुसुमाग्रज हे 2 महत्वाचे कवी उदयास आले. कवितेचा गेय आविष्कार हे बोरकरांचं वैशिष्ट्य, तर शिरवाडकरांनी कवितेचा स्वतंत्र घाट घडविण्याचा प्रयत्न केला. 1945 नंतर मात्र काव्य बदललं. केशवसुतांपासून सुरू झालेला आधुनिक कालखंड इथे संपला, कारण 1947 साली बासी मर्ढेकर या कवींचा एक कविता संग्रह आला आणि त्यामधून नवकाव्याचं दर्शन घडलं. या कवितेचे भावविश्व, अनुभव विश्व, प्रतिमा सृष्टी सगळं वेगळं होतं. वाराकांत, शंकर वैद्य याच काळातील कवी होते. 1947 ते 1960 हा कालखंड नवकवितेचा म्हणून गणला जातो. यामध्ये मुक्तछंदाचा वापर झाला. बापट, पाडगावकर, करंदीकर यांनी नवकवितेला आत्मसात केले. त्यांनी काव्यलेखन सुरू केलं आणि त्याचबरोबर संजीवनी मराठे, इंदिरा संत, शांता शेळके या नामवंत कवयित्री सुद्धा याच काळामध्ये लेखन करू लागल्या. पद्मा लोकू, शिरीष पै, प्रभा गणोरकर या सुद्धा लेखिकांनी काव्यलेखन करून काव्यलेखनाचा प्रवास पुढे चालू ठेवला. 1960 नंतरची म्हणजे साठोत्तरी कविता. या काळातील कवितांवर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा प्रभाव पडला. यावेळी कवींच्या लेखनामध्ये विसंवाद, कंटाळा, एकाकीपणा, अर्थशून्यता हे विषय येऊ लागले. याच वेळी दया पवार, नामदेव ढसाळ, हिरा बनसोडे यासारख्या कवींनी दलित काव्याला पुढे आणलं, ज्यातून सामाजिक संवेदनशीलतेचा प्रभाव पडला. संवेदनशीलता जाणवू लागली. मुंबई सारख्या महानगरातून कामगार वस्तीतून पुढे आलेला एक प्रसिद्ध कवी म्हणजे नारायण सुर्वे. ते म्हणतात, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे, असं म्हणत त्यांनी मजूर वर्गाची कैफियत मांडली आहे. त्यांच्या कविता आज सुद्धा ठिकठिकाणी वाचनामध्ये येतात, पण एका कवितेमुळे त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली. त्या कवितेचा विषय आहे मुलांनो, एक कुटुंब असतो आणि त्यातील पुरुषाला नोकरी नसते आणि म्हणून तो नोकरी शोधायला दुबईला जातो. दुबईला गेल्यावर त्याचं अर्ध लक्ष घराकडेच असतो. तो आपल्या धर्मपत्नीला वारंवार पत्र पाठवत असतो आणि लिहित असतो, डोक्यावर पदर घे, बाहेर जाऊ नकोस, कोणात मिसळू नकोस. भारतीय नारी तिला हे सहन होत नाही.
ती आपल्या पतींना एक पत्र लिहिते आणि त्या पत्राचंच हे गाणं झालं. आणि ह्या गाण्यामध्ये त्या पत्नीचं गाऱ्हाणं आपल्याला दिसतं. ऐकूया आपण ती कविता. तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा, तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा. कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मिठू मग रस्त्यावर, कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं विठू मग ते रस्त्यावर. संशय माझा आला तर तुम्हा आला तर नाही जाणार बाहेर, पाणी आणायला जाऊ का नको ते पत्रात लिवा, पाणी आणायला जाऊ का नको ते पत्रात लिवा. पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुक्कट झाली खेप, पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुक्कट झाली खेप. बेबी झाली मोठी तिलाही आवडते गाण्याची ऐकायला टेप. आम्ही सगळ्यांनी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा, तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा. बाळाला आला ताप न खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले, 100 रुपयांचे इंजेक्शन मारले पाण्यातच पैसे गेले. त्याला जेला नेऊ का नको पत्रात लिवा, त्याला केईमला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा. नारी मुक्तीच्या भरतात सभा मीटिंगला आम्ही जातो, नारी मुक्तीच्या भरतात सभा मीटिंगला आम्ही जातो. तुझ्या बहिणीला मारतो नवरा सगळ्या जणी धमकावतो, तिला सोडवायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा, तिला सोडवायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा. बेबीला आताशी शाळेला घातलंय अभ्यास चांगला करते, आया बायांनी शिकायला पाहिजे वस्तीच अख्खी बोलते. मी बी शिकायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा, मी बी शिकायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा. जवापासनं तुम्ही गेला परदेशी माजले तर इथे लांडगे, जवापासनं तुम्ही गेला परदेशी माजले तर इथं लांडगे. घडून मेडून राहायचं सोडून धर्माच्या नावावर दंगे, समध्या वस्तीला समजावू का नको काय ते पत्रात लिवा, तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा. कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मिठू बघते रस्त्यावर, कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मिठू बघते रस्त्यावर. मीटिंगला जाते मोर्चाला जाते त्या विण कसं जगणार, या तुम्हीच साथ द्यायला काय ते पत्रात लिवा, या तुम्हीच साथ द्यायला काय ते पत्रात लिवा. तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा, तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा. असे हे नारायण सुर्वे एक आवडते कवी म्हणून त्यांची ही कविता वाचली. याच काळामध्ये आरती प्रभू, सुरेश भट, ग्रेस, शंकर रामाणी हे याच काळातले कवी. सुरेश भट यांनी तर भावगीत आणि गझल या रूपात कविता लिहिली. सुरेश भटांनी शब्दांनीच नाही तर वेगवेगळ्या भावनांनी रसिकांना श्रीमंत करून सोडले. पुढच्या महिन्यात येणारा मराठी भाषा दिन या दिवशी तर आपण सुरेश भटांना नक्कीच आठवतो. आणि बोलतो मराठी, वाचतो मराठी, ऐकतो मराठी हे त्यांचं काव्य जिकडे तिकडे महाराष्ट्रभर म्हटलं जातं. अशीच त्यांनी खूप गझला लिहिल्या आहेत की ज्या गझला ऐकायला खूप आवडतो. अशी त्यांची एक गझल तुम्हाला ऐकवते. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही, जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. जन्मभर अश्रूस माझ्या शिकविणे नाना बहाणे, सोंगपण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही. कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो,
पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही. सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी, एकदा हसलो जरासा मग पुन्हा हसलोच नाही. स्मरतही नाहीत मजलाचे हरे माझ्या व्यथांचे, एवढे स्मरते मला की मी मला स्मरलोच नाही. वाटले मजला गुणगुणावे ओठ पण झाले तिराईत, सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही. संपल्यावर खेळ माझा, संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा, लोक मजला दिसले अचानक, लोक मजला दिसले अचानक, मी कुठे दिसलोच नाही, मी कुठे दिसलोच नाही. आरती प्रभू, उशी रेगे, विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर हे याच कालावधीतील कवी. विंदांची एक कविता जी आहे, तेच ते तेच ते, ही कविता खूप छान आहे. तुम्हाला मिळाल तर जरूर ऐका, कारण ती आजच्या कोरोना परिस्थितीमध्ये लागू पडणारी कविता आहे. असे हे विंदा करंदीकर. आणि 70 ते 80च्या दशकात अनेक कवी उदयास आले. अरुण म्हात्रे, अशोक नाईक कार्यक्रम आजही आपण युट्यूबवर सुद्धा बघू शकतो. अशोक बागवे, प्रज्ञा लोखंडे हे सगळे कवी आजही त्यांना आपण ऐकू शकतो. 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष दिन म्हणून साजरे झाले. आणि त्यावेळी 75 ते 85 या दशकामध्ये, या कालखंडामध्ये अनेक स्त्रीवादी जाणीवा प्रभावी झाल्या आणि अनेक स्त्री कवयित्री उदयास आल्या. मित्रांनो, म्हणजेच विचारलेला प्रश्न होता की पद्य म्हणजे काय, कविता म्हणजे काय, याच्याकडे वळूया. तर कविता म्हणजे काय हो? अशी एक व्याख्या आहे, वाक्यम रसात्मकम काव्य. वाक्यम रसात्मकम काव्यम, ज्या ओळींमध्ये रस आहे, ज्या ओळींमध्ये गेयता आहे, ज्या ओळींमध्ये नाद आहे, लय आहे, ते वाक्य म्हणजे काव्य. काव्य मर्मज्ञांना आनंद देणाऱ्या सुंदर रचनेतील शब्द आणि अर्थ यांच्या समन्वित रूपाला काव्य असं म्हणतात. तर पुढची एक व्याख्या आहे, नाद आणि अर्थ असलेल्या शब्दांची मांडणी असलेल्या ओळी म्हणजे काव्य. वसंत आबाजी डहाके, जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, ते म्हणतात, छंद, अक्षरगण वृत्त, मात्रावृत्त, अलंकार, प्रतिमा, रूपक, यमक यांच्या उपयोजनाने अर्थ संपृक्त झालेली ती रचना, मग ती 4 ओळीची असू दे, 10 ओळीची असू दे, मोठी असू दे, छोटी असू दे, ती रचना म्हणजे काव्य, की जे आपण गाऊ शकतो. लयबद्ध रचना म्हणजेच काव्य. तर मित्रांनो, अशा ह्या काव्याच्या विविध व्याख्या आहेत. खूप कवींनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. महाभारत, तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादी ग्रंथ हे ओवीबद्ध आहेत. हे ओवीबद्ध ग्रंथ आहेत, खूप मोठे ग्रंथ आहेत. ते वाचायला आपल्याला सवड मिळत नाही, म्हणून हल्लीचे कवी छोट्या छोट्या कविता लिहू लागले. आणि त्या कविता आल्यानंतर, पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ह्या कविता होत्या, तेव्हा त्या कवितांमध्ये मात्रावृत्त, गण मात्रा वगैरे वृत्तांनी नटलेल्या त्या कविता असायच्या. आणि त्या कवितेमध्ये कोणतं वृत्त आहे हे वर कंसामध्ये दिलेलं असायचं आणि त्याला एक लयबद्ध चाल असायची. त्याप्रमाणे त्याचे गण मात्रा आम्ही पाडायचो आणि ते वृत्त आम्ही ओळखायचो. परीक्षेमध्ये हा एक व्याकरणातला प्रश्न असायचा आणि ते मात्रा वृत्त आम्ही पाठ केलेली असायची. आजही इतक्या वर्षानंतर सुद्धा ती मात्रावृत्त आमची पाठ आहेत. आजच्या अभ्यासक्रमामधून मात्र ही काढून टाकलेली आहे. जी आवश्यक आहे तो अभ्यासक्रम आज आपल्याला दिसत नाहीये. पण ही मात्रावृत्त आजही पाठ आहेत. कशी बघा, काही वृत्त मी तुम्हाला सांगते. भुजंग प्रयात वृत्त, मना सज्जना तू कडेनेच जावे, न होऊ न कोणासही दुःख व्हावे, कुणी दुष्ट अंगास लावीत हात, तरी दाखवावा भुजंग प्रयात. असा याचा भुजंग प्रयाती य 4ही येतील, असे त्याचे गुण आहेत.
पुढची आहे वसंत तिलका. पुढचं वृत्त आहे वसंत तिलका. रक्त होय फुलुनी प्रणयी पलाश, फेकी रसाल तरुही मधुगंध पाश, ऐकून ये तुझ पिकस स्वर मंजुळे का, वृत्ती वसंत तिलका न तुझी फुलेल का. हे वसंत तिलका. पुढचं आहे मंदाक्रांता. मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढासी, हो पर्युत्सुक विकलतो कांत एकांतवासी, तन्निश्वास शौनी रिझवी कोण त्याच्या जीवासी, मंदाक्रांता सरस कविता कालिदासी विलासी. आणि एक छान वृत्त आहे शार्दूल विक्रीडित. तुम्ही लग्नाला वगैरे जाता तेव्हा लग्नामध्ये मंगलाष्टक म्हटली जातात. ही मंगलाष्टक जी आहेत ती शार्दूल विक्रीडित वृत्तात आहे. आणि एक सगळ्या लहान मुलांना लहानपणी प्रश्न पडलेला की आजी आपल्याला उठवते, आजी कुठे बघत नाही, पण आजी म्हणते की उठ बाळा आता 5 वाजले, उठ बाळा आता 4 वाजले, ती उठवते. त्याच्यावरची एक सुंदर कविता आहे आणि ती कविता सुद्धा शार्दूल विक्रीडित मध्ये आहे. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, दे ठेवून ते कुठे अजून हे नाही कुणा ठाऊक, त्याची टिक टिक चालते न कधीही आहे मुके वाटते, हिल्ली देईन त्या सती कधीतरी ते सारखे चालते, किंवा रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे. अशी ही शार्दूल विक्रीडित वृत्ताची उदाहरण आहे. आता आपण जाऊया पुढे. पूर्वीचे जे गद्य लिहिणारे लेखक आहेत ते 1-2 पानभरांमध्ये जो आशय सांगतात, त्यांना सांगण्याचा जो मतितार्थ आहे तेच विचार कवी आपल्या 7 ते 8 ओळींच्या कवितेमध्ये मांडतो. आणि म्हणूनच कविता हा साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे. जेव्हा आम्ही कवितेमध्ये कुठे भाषण वगैरे करायचं असलं आणि समारंभाचं निरोपाचं वगैरे भाषण असेल किंवा प्रसंगाचं भाषण असेल, तेव्हा तो त्या व्यक्तीचा पूर्ण आढावा आम्ही 10 ते 15 ओळीमध्ये गुंफतो. तेव्हा गद्य बोलणाऱ्या लोकांना असं वाटतं की तुम्ही किती थोडक्यात आटोपता, आम्हाला मात्र एवढं पानभर बोलायला. पण अशी ही कविता मर्यादित शब्दात गहरा आशय, मर्यादित शब्दात गहरा आशय ज्यातून व्यक्त होतो आणि त्या आशयाची अनुभूती रसिकाला मिळते, ते म्हणजे काव्य. वासी मर्ढेकर हे नवकाव्याचे प्रवर्तक. मर्ढेकरांनी कवितेला नवीन वळण लावलं आणि नवकवितेचा जमाना सुरू झाला. बापट, करंदीकर, पाडगावकर या त्रयींनी तर काव्य वाचनाचे कार्यक्रम लावले आणि रसिक प्रेक्षकांनी त्याला भरभरून दाद दिला बरं का. आणि यातूनच भावगीत हा लोकप्रिय प्रकार आला की ज्यावेळी आपण भावसरगम वगैरे सारखे कार्यक्रम ऐकतो तेव्हा आपले कान त्या श्रवणाने आणि कवींच्या लेखनाने तृप्त होतात. काही नवकवींनी छोट्या छोट्या कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. ह्या काव्याचे अनेक प्रकार दिसतात. बरेचसे प्रकार आता तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात म्हणजे बरेचसे प्रकार तुम्हाला माहिती आहे, पण तरी ह्याच्यामधले काही जे वेगळे प्रकार आहेत त्याचा आपण विचार करू. पहिला प्रकार आहे म्हणजे हायकू. हायकू हा मूळ जपानी प्रकार आहे आणि मराठीमध्ये हा प्रकार रुजवण्याचं काम केलं ते शिरीष पै या कवयित्रीने. त्यांनी 4-4 ओळींचे हायकू लिहिले आणि आता मात्र पुढे त्या 3 ओळींचे हायकू लिहितात. ह्या 3 ओळींमध्ये काय असतं तर यमक साधणाऱ्या ओळी असतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या किंवा पहिल्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये यमक साधला जातो आणि मूळ उद्गाराला अकस्मात कलाटणी देणारी छंदमुक्त तालबद्ध कोणताही विषय स्वीकारणारी अशी ही कविता असते. उदाहरणार्थ, काय चमत्कार झाला हायकू लिहिल्यावर प्राण शांत झाला. काय चमत्कार झाला हायकू लिहिल्यावर प्राण शांत झाला. हा विचार करताना 3-4 ओळींचा विचार करताना मोरोपंतांना विसरून आपल्याला चालणार नाही हो. कारण त्यांचे जे काव्य आहे मोरोपंतांचं ते आर्या वृत्तातलं आहे आणि त्यात 4-4 चरण असतात. तरी सुद्धा व्हॉट्सअपवर ह्या कवितांचं एक लेखन आलेलं होतं
आपल्या ज्येष्ठांना जुनी आठवण म्हणून. त्याच्यामधलं एक म्हणजे सुसंगती सदा घडो वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो संदत्रिकमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडता रडो मन भवच्चरित्री जडो. मित्रांनो, पूर्वीचं काव्य या सर्व गुणांनी बद्ध असं होतं, जे सुंदर, सहज साध्य आणि सहज गाता येण्यासारखं आणि पाठ होण्यासारखं होतं. कारण म्हटलंच आहे ना, सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची, असे हे मोरोपंत. आणखी एक काव्य प्रकार म्हणजे मुक्तछंद. नावाप्रमाणेच हा काव्य प्रकार मुक्त असतो. मुक्तपणे कवी याच्यामध्ये लिहू शकतो. अक्षर, मात्रा, वृत्त, यमक, अनुप्रास कशाचंही याला बंधन नसतं. मुक्त छंदात मात्र प्रत्येक अक्षराचा उच्चार दीर्घ आणि आघात प्रधान करायचा असतो. कवितेला एक अंतर्गत लय असावी लागते की जेणेकरून ती कविता आपल्या मनातून बाहेर पडते. यात नवीनच छंद तयार करण्याची मुभा असते. वृत्त मात्राशिवाय पण याला गेयता असते. मुक्तछंद हा काव्य प्रकार कवी अनिल म्हणजेच आत्माराम रावजी देशपांडे यांनी लोकप्रिय केला. 1945 नंतरच्या कालखंडात हा प्रकार आला. त्यांना या काव्य प्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. यालाच दशपदी म्हणजे 10 चरणांची कविता असेही म्हणतात. त्या मुक्त छंदाचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले कवी कुसुमाग्रज, मगाशी ज्यांचा मी उल्लेख केला, वि.वा. शिरवाडकर यांची सगळ्यात लोकप्रिय असलेली आणि बऱ्याच ठिकाणी निवेदनामध्ये सुद्धा या कवितेचा उल्लेख करतात अशी एक कविता म्हणजे कणा. ऐका. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिण पोरी सारखी घर 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापड्यांवरती पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आपल्या सरांविषयी असलेली आत्मीयता, सरांकडे मोकळं मन करावं वाटणारा असा हा या कवितेमधली व्यक्ती आहे. आणि यामधून ही कविता वाचल्यानंतर आहेत 10 ते 12 ओळी, पण त्या पूर सदृश परिस्थितीचा सर्व चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि ही कविता वाचल्यानंतर आपल्यासारखे विद्यार्थी तर याच्यावर मोठं निबंध लेखन सुद्धा करू शकतील अशी ही कविता. त्या एवढ्या ओळींमध्ये एवढा मोठा अर्थ भरलेला आहे. आता हल्लीच्या तरुणाईला आवडणारा आणखी एक प्रकार म्हणजे चारोळी. तुम्ही पण चारोळ्या करत असालच, नसाल करत तर नक्की करा. याच्यामधून आपल्याला आपल्या कल्पना छान मांडता येतात. 4 ओळींची कविता. कवी, लेखक, साहित्यिक श्रीयुत चंद्रशेखर गोखले यांनी 1990-91 सालात हा प्रकार मराठी साहित्यात आणला. त्यांचा मी माझा हा चारोळी संग्रह सर्वांनी अवश्य वाचला असेलच. अतिशय सुंदर 4 ओळींमध्ये मोठा गर्भितार्थ भरलेल्या अशा ह्या चारोळ्या. एका चारोळीमध्ये ते म्हणतात, इथे प्रत्येक जण आपल्या घरात आणि प्रत्येकाचं दार बंद आहे. तिथे प्रत्येक जण आपल्या घरात
आणि प्रत्येकाचं दार बंद आहे तरी एकोप्यावर बोलणं हा प्रत्येकाचा छंद आहे. असंही म्हणतात, लिहिताना थरथरले हात माझे, लिहिताना थरथरले हात माझे, आणि शाईतून तुझंच नाव सांडलं, अन काही अक्षरात का होईना मी मैत्रीला सर्वांपुढे मांडलं. चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्या, त्यांचे कार्यक्रम सुद्धा प्रसिद्ध आहे. अंगाई, अंगाई गीत, ते तुम्हाला लहानपणी आईने म्हटलेलं आहे. अभंग, जे आपण आजही ऐकतो आहोत, वारकरी संप्रदायाकडून ऐकतो आहोत, ज्या अभंगांचा तुम्ही आतापर्यंत पुस्तकांमध्ये, पाठ्यपुस्तकांमध्ये अभ्यास केलेला आहे, असे अभंग नक्कीच तुम्हाला माहिती आहे. आणि नक्कीच तुम्ही ते अभ्यासल्यामुळे तुमच्या तोंडी सुद्धा आहे. त्या अभंगामधील संतांचे विचार, धार्मिक, आध्यात्मिक, हे तुम्हाला नक्कीच पटलेले असतील. परत परत ते अभंग वाचावेसे वाटतात, सकाळच्या वेळी अभंग ऐकावेसे वाटतात. त्याच्यानंतर गझल या प्रकाराबद्दल मगाशी मी बोललेच आहे. भावगीते, भक्तिगीते, आणि आपण नेहमीच ऐकतो काव्यातील आणखी एक प्रकार म्हणजे श्लोक, जे तुम्ही नक्कीच म्हणत असाल. सकाळी उठल्यावर कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम, किंवा जेवताना वदने कवळ घेता, नाम घेता श्री हरीचे. संध्याकाळी दिवा लागल्यावर आई प्रत्येक मुलाला सांगते की बाबा रे, देवापुढे बस, नमस्कार कर, शुभम करोती म्हण, शांताकारम भुजगशयनम म्हण, दिव्या दिव्या दीपत्कार म्हण, असे श्लोक आई मुलाकडून म्हणून घेते, जे श्लोक आजही आपल्या तोंडी आहेत. चित्रपटातील आणि नाटकातील पद ही तर आपल्याला आवडतातच. ही सुद्धा कवींचेच काव्य आहे, आणि त्यांची ती पद आणि गाणी निर्माण झाली आहेत. त्याला वेगवेगळ्या संगीतकारांनी चाली लावल्या, संगीतबद्ध केली, आणि ती रसिक प्रेक्षकांसमोर मांडली गेली. आणखी एक प्रचलित असलेला काव्य प्रकार म्हणजे विडंबन गीत. पण त्याचा वापर करण्यासाठी मात्र एक सिद्धहस्त कवीच लागतो बरं का. कारण या विडंबन मध्ये असलेला विषय मूळ विषयाच्या चालीवरच तो आपल्याला तिथे गुंतता आला पाहिजे, आणि तो लोकांना पटेल असा असला पाहिजे. या विडंबन गीताचे मुख्य प्रवर्तक आहेत प्रल्हाद केशव अत्रे. त्यांनीच या काव्या प्रकाराला पुढे आणले असं म्हणायला हरकत नाही. एक कविता आहे, हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. या कवितेवर त्यांनी एक विडंबन केलं. हे कोण बोलले बोला, चिंचेवर चंदू चढला. हे कोण बोलले बोला, चिंचेवर चंदू चढला. आधीच कारटे हुड, धावते कसे दुड दुड. की पूर्वजन्मीचा सूड उगवला, कुणी हा चिंचेवर चंदू चढला, चिंचेवर चंदू चढला. मूळ कवितेत म्हणजे राजहंस माझा निजला या कवितेमध्ये आई मृत मुलाला मांडीवर घेऊन बसली आहे. त्याला ती राजहंस निजला म्हणते. पण ह्या ठिकाणी अत्रे मात्र विडंबन करताना चिंचेवर चढणारा द्वाड असा मुलगा रंगवला आहे. यशवंत देवांनी सुद्धा विडंबन गीतं लिहिली आहेत. त्यांनी तर उघडदार देवा या गीतावर बायकोचीच मुजोरी असं एक गीत लिहिलेलं आहे. तसंच आजचे नवकवी ही विडंबन गीतं करताना आपल्याला दिसतात, आणि व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये ही सगळी विडंबन गीतं आपण आज ऐकू शकतो, वाचू शकतो. तर अशी हे विडंबन गीतं आपण नक्कीच ऐका. हल्लीचे नवतरुण गद्य कविता घेतात, म्हणजे आपल्या मनातले जे विचार आहे ते कागदावर उतरवायचे, आणि त्यात किंवा यमक जुळवले पाहिजे असा काही त्याच्यामध्ये प्रकार नसतो. पण त्याच्यामध्ये मात्र एक विषय घेतलेला असतो, आणि त्या विषयाला अनुसरून ती कविता लिहिलेली असते. आताच 26 जानेवारी झालं काल, आणि व्हॉट्सअपवर बऱ्याच काही कविता आल्या, काही गीतं आली. त्याच्यातली एक कविता आली होती, तिरंगा, गद्य कविता. कशी तर प्रजासत्ताक वा स्वातंत्र्य दिनीच देशभक्तीचे विचार तरळतात. सैनिक नावाचे सूर्यचंद्र सीमेवर अहोरात्र तळपतात. आपला फडकत असताना अनंत हुतात्मे आठवतात.
आपल्यासारखे सुट्टी म्हणून आरामात दिवस घालवतात, आपल्यासारखे सुट्टी म्हणून आरामात दिवस घालवतात. मित्रांनो, कवितेचं एक असतं की ती करू म्हटली की करता येत नाही, आणि ती सुचते तेव्हा टाळू म्हटली तर टाळता येत नाही. ते परमेश्वराचं एक देणं असतं. राजापूरची गंगा जशी एकाएकी उगम पावते आणि मांगल्याचं सिंचन करीत अष्टौ प्रहार वाहू लागते, तसं काहीच कवितांचं आहे. असा साक्षात्कार ज्या कवींना झाला आणि ज्यांनी भराभर काव्यलेखन केलं, ज्यांचे भराभर काव्यसंग्रह उदयास आले, त्या कवींची यादी फार मोठी आहे. पण काही कवींची नावं घेतल्याशिवाय मला मात्र पुढे जाता येत नाही. मराठी कवितेचा प्रवाह आधुनिक आणि गतिमान करण्यामध्ये कवी अनिलांचा फार मोठा वाटा आहे. नाग देशपांडे यांची रानात गेली बाई शिळ अशा गीतांनी रसिकांना वेडं करून सोडलं. अनंत काणेकरांच्या चांदरात सारख्या कवितेने ते रसिकांमध्ये लोकप्रिय कवी झाले. वाराकांत, मराठवाड्यातील हे सौंदर्यवादी कवी, त्यांच्या कवितेने नवकाव्याचे संस्कार पचवलेले आहेत. शांता शेळके, इंदिरा संत, संजीवनी मराठे यांनी तर रवी किरण मंडळाच्या काळातच लेखन सुरू केलं, आणि त्यांचं लेखन आजही समृद्ध अशा अवस्थेमध्ये असल्यामुळे ते आजही आपण वाचू शकतो. आजही त्याच्यावर अनेक कार्यक्रम होऊ शकतात. हल्ली एक असतं की एखादा कवी घ्यायचा आणि त्याच्यावर नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम करायचा, ज्यातून त्या कवीचं सगळं साहित्य विश्व उलगडलं जातं. असे कार्यक्रम खरंच छान असतात, जे युट्यूबवर सुद्धा बघायला आपल्याला उपलब्ध आहेत, की ज्याच्यामधून ह्या कवींची आपल्याला पूर्णतः ओळख होते. मित्रांनो, ग दि मा, गजानन दिगंबर माडगुळकर, म्हणजेच ज्यांना सर्व रसिक अण्णा म्हणत असत, हे असे विख्यात मराठी कवी. त्यांच्या कवितांची गाणी झाली, आणि गीत रामायण हे तर एक उत्कृष्ट काव्याचं उदाहरण म्हणून त्यांचं प्रसिद्ध आहे, की जे गीत रामायण अजरामर करून सोडलं आपल्या संगीत साधनेने बाबूजींनी, म्हणजेच सुधीर फडके यांनी. गीत रामायण त्यांचं प्रसिद्ध आहे. तसेच आणखी एक कवी म्हणजे माणिक सीताराम गोडघाटे, ज्यांना ग्रेस नावानं ओळखलं जातं. काही कवींनी आपले टोपण नावं लिहिलेली आहेत. त्या टोपण नावाने लिहिली जातात, त्या ते कविता लिहितात, पण त्या टोपण नावामध्ये त्यांचं नाव खरं काय दडलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असावं. तर कवी ग्रेस यांच्या काही कविता सुंदर आहेत, पण त्या माहितीच्या नाहीयेत. अशा त्यांच्या काही कविता म्हणजे घर थकलेले संन्यासी, ती गेली तेव्हा, मरण, या कविता गेय आहेत आणि अतिशय सुंदर अशा कविता आहेत. नारायण मुरलीधर गुप्ते, त्यांचं टोपण नाव बी कवी. ते सर्व मुलांना माहिती आहे. आम्ही त्यांच्या कविता शिकलेलो आहोत. शालेय पुस्तकातही त्यांच्या कविता अंतर्भूत झालेल्या आहेत. त्यांच्या फुलांची उंजळ हा काव्यसंग्रह खूप सुंदर आहे, की ज्यामध्ये अर्थपूर्ण, गेय आणि विषयानुरूप अशा कविता आहेत. त्यांची एक कविता मी शिकले, तिची मला आज आठवण होते. ती कविता आहे, गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना हिया मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले छबेलीला. बाळ कोल्हटकर, विद्याधर गोखले यांच्या कविता म्हणजे नाट्यगीत. आज शास्त्रीय संगीत सुद्धा निर्माण झालेलं आहे. नाट्यगीत, नाट्यपद आपण ऐकतो, त्या सुद्धा एक प्रकारच्या कविताच आहे. भा. तांबे, मगाशीच नाव घेतलं आणि त्यांचा आत्ताच आम्ही कार्यक्रम केला. त्यांच्या कविता गेय आहेत, हे मगाशीच म्हटलं. त्यांची कविता, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाहुनिया दूर. तसंच लहान मुलांना त्यांची आवडती कविता म्हणजे, या बालांनो या रे या, लवकर भर भर सारे या, मजा करा रे मजा मजा, आज दिवस तुमचा समजा, या बालांनो या रे या. अशा अनेक कवींचा उल्लेख करून त्यांच्या कविता तुमच्या पुढे सादर कराव्या असं खूप वाटतंय.
पण वेळेअभावी मात्र मी आता त्यांच्या कविता आणखी घेत नाहीये. त्या पण हे लेक्चर ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला वेगवेगळ्या कवींचा अभ्यास करावासा वाटेल. तुम्ही जरूर तो अभ्यास करा, त्यांच्या कविता पाठ करा, त्याच्यातला अर्थ समजून घ्या, त्याचं रसग्रहण करा आणि त्या कवितेतला विषय जो आहे तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, असं मी तुम्हाला सांगते. आता असा एकंदरीत 18व्या शतकात सुरू झालेला काव्य प्रवास कसा कसा झाला ते थोडक्यात सांगते. की हा 18व्या शतकात सुरू झालेला काव्य प्रवास म्हणजे केशवसुतांनी अर्वाचीन कवितेला आत्माभिव्यक्तीचे नवे क्रांतिकारक वळण दिले. गोविंदाग्रज, बालकवी बी तांबे यांनीही तिच्या समृद्धीला हातभार लावला. रवी किरण मंडळाचा उदयास्त झाला. पुढे कवी अनिल, कुसुमाग्रज, बोरकर यांच्या प्रतिभेचे तजेलदार उन्मेष फुलले. नंतर नवकाव्याचे भेदक दर्शन घडले. दलित कवितेचा विद्रोह उसळून उठला. तसेच पद्मिनी बिनीवाले, सतीश काळसेकर, कवठेकर, प्रभा गणोरकर, गझलकार सुरेश भट यासारख्या कवींची ओळख झाली. केशवसूत, बासी मर्ढेकर यांनी कवितेला नवीन रूप दिले, नवीन मूल्य दिले, नवीन वळण लावले. बापट, करंदीकर, पाडगावकर, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर यांनी काव्य वाचनाचा पायंडा घातला. अनेक स्त्री कवयित्रींचा उदय झाला. काव्य प्रकारात भर पडली. नवतरुण कवींची कवी संमेलनं भरू लागली. काव्य वाचनाचे जिकडे तिकडे प्रयोग होऊ लागले. हल्ली दूरदर्शनवर सुद्धा हिंदी कवितांचा एक चांगला कार्यक्रम लागतो की ज्या कवींची कविता ऐकून आपल्याला आपलं मन प्रसन्न होतं. असे हे कवितांचे प्रकार, काव्याचे निरनिराळे प्रकार या सबंध काव्य इतिहासामध्ये समर्थपणे हाताळले गेले. काव्य लेखन आणि काव्य प्रयोजन याबाबत संकेत बदलले आणि मराठी कवितेला एक समृद्ध वैशिष्ट्यपूर्ण असं रूप मिळालं. कवी आणि कविता हे विनोदाचे भाग होतात. काही वेळा कविताच आहे ना, काय ऐकायचे जाऊ दे असं काही लोक म्हणतात. तर काही कवींवर आरोप केले जातात. तर काही कवितांमध्ये असंच तुम्ही का म्हणलं याविषयी बोललं जातं. पण तरी सुद्धा सर्व गोष्टी सहन करीत कवितेचा प्रवास आजही दमदारपणे सुरू आहे. कारण आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू असे म्हणणाऱ्या तुकोबापासून ते आत्ताची कविता लिहिणाऱ्या प्रत्येक काळातील प्रत्येक टप्प्यावरील कवींनी शब्दांवर प्रभुत्व राखत मराठी भाषा समृद्ध केली आहे असे म्हणायला हरकत नाही. मुलांनो, तसं पाहिलं तर आजचा हा विषय फार मोठा आहे. 40 मिनिटात 12व्या शतकापासून 2000 पर्यंत काव्याचा प्रवास कसा झाला याच्यावर विस्तृत बोलणं 40 मिनिटात शक्य नाहीये. पण तरी सुद्धा पूर्वीपासून आतापर्यंत कविता कशी कशी जन्माला आली याचा थोडक्यात आढावा घेण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला. आज हा विषय आपल्या समोर सादरीकरणासाठी दिल्याबद्दल संत मॅडम, बुतकर मॅडम, सर्व प्राध्यापक वर्ग यांचे मी आभार मानते. आणि आजचं माझं हे थोडक्यात पण माहितीपूर्ण असं व्याख्यान तुम्ही विद्यार्थी मित्र व सर्व श्रोतृ वर्गाने निश्चितपणे श्रवण केलं अशी मला खात्री आहे. आणि निश्चितपणे मी काहीतरी देऊ शकले तुम्हाला असं मला वाटतंय की जो विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या परीक्षेमध्ये नक्कीच उपयोग होईल. आणि हे व्याख्यान ऐकल्यानंतर काही विद्यार्थ्यांमधून काही कवी जन्मास येतील, काही कविता करण्याचा प्रयत्न करतील की ज्या मला सुद्धा ऐकायला आवडतील अशी मी आशा करते. आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक संघ सध्या बंद असल्यामुळे या ज्येष्ठालयाचं दार लवकर उघडावं ह्यासाठी मी एक विडंबन काव्य केलेलं आहे, जे उघडदार देवा आता उघडदार देवा ह्या गाण्याच्या चालीवर असलेलं आहे. ते विडंबन गीत तुम्हाला ऐकवते आणि माझ्या व्याख्यानात मी विराम घेते. ऐकवते माझे विडंबन गीत. करोनाची भीती कमी होई आता, करोनाची भीती कमी होई आता,
उघडदार ज्येष्ठालया, उघडदार आता. उघडदार ज्येष्ठालया, उघडदार आता. 10 महिने झाले आता भीती करोनाची, परी आस ठेवून मनी एका व्हॅक्सिनची. धास्तावल्या मनालाही नसे ठार आता. उघडदार ज्येष्ठालया, उघडदार आता. उघडदार ज्येष्ठालया, उघडदार आता. मास्क जणू मुखावरचा, मास्क जणू मुखावरचा, आपुलाच मित्र, आपुलीच प्रतिमा भासे आपणा विचित्र. 4 हात अंतर राखू जमू सारे आता. उघडदार ज्येष्ठालया, उघडदार आता. उघडदार ज्येष्ठालया, उघडदार आता. हात धरून हातावरी किती बसलो सारे, हात धरून हातावरी किती बसलो सारे. रोज रोज वाटत होते बदलतील वारे, नको जेणे कंटाळवाणे हसू सारे आता. उघडदार ज्येष्ठालया, उघडदार आता. करोनाची भीती कमी होई आता. उघडदार ज्येष्ठालया, उघडदार आता. उघडदार ज्येष्ठालया, उघडदार आता. उघडदार ज्येष्ठालया, उघडदार आता. धन्यवाद. इथेच मी आता माझ्या व्याख्यानाचा विराम करते. धन्यवाद मॅडम. संत मॅडम. आभार मानते. हा हा ओके ओके. आज नमस्कार. नमस्कार मॅडम. नुकताच मॅडमचं संपूर्ण असलेलं कवितेवरचं विवेचन म्हणा किंवा त्या संदर्भातले असलेले विचार म्हणा हे आपण ऐकले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आता सुरू आहे आणि तो आता उद्याच्या दिवसात संपतोय आणि त्याच निमित्ताने वठारकर मॅडमना आपण प्रमुख पाहुणे म्हणून नेमलं आणि त्यांनी ते स्वीकारलं, त्याबद्दल आधी मी त्यांचे एकंदरीत आभार मानते. मॅडम, आपण संपूर्ण काव्याविषयीचा असलेला आपला विचार जो आहे हा आतापासून इथपर्यंत इतका सुंदर आणि काही कविता गाऊन जो काही दाखवला तो इतका परिणामकारक झाला. निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांवरती त्याचा परिणाम होणार आणि तुमचे विचार हे त्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील अशा पद्धतीनं एकंदरीत तुम्ही ते मांडलेले आहात. सर्व दृष्टिकोनातून तुम्ही केलेला हा विचार जो आहे या विचारांच्या आधारावरती तुम्ही ज्या ज्या काही जो काही आढावा घेतला अगदी संत पंत तंत कवितेपासून तर आतापर्यंतच्या ज्या कविता आहेत या कवितांपर्यंत तुम्ही येऊन एकंदरीत मुलांना त्या संदर्भातली जाण जी आहे ही करून दिली, त्याबद्दल मी माझ्या महाविद्यालयातर्फे आणि माझ्याकडनं तुमचे नितांत आभारी आहे. प्राचार्य मॅडम, संत मॅडम, डॉक्टर संत मॅडम या देखील अनेक कार्यक्रम व्हावेत म्हणून धडपडत असतात. हा पंधरवडा देखील साजरा व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं सहकार्य आणि तुमच्या जे काही व्याख्यान आहे हे आयोजित करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेऊ दिला याबद्दल मी संत मॅडमचे देखील मनपूर्वक आभार मानते.
हा कार्यक्रम जो काही सगळा आपल्याला दिसला, म्हणजे विद्यार्थ्यांना दिसला, आपण करू शकलो, हे सगळं एकंदर श्रेय जे आहे हे करांडे सरांचं आहे. आणि उचाले सर, त्याचप्रमाणे पाटील सर हे उपस्थित ह्यांनी ह्या कार्यक्रमाला मदत केली, त्याबद्दल मी त्यांचेही आभारी आहे. एवढंच नव्हे तर ह्या कार्यक्रमाला प्राध्यापिका प्राजक्ता पाटील, साक्षी बागुल, प्रीती देसाई या उपस्थित राहिल्या, त्यांचेही मी आभार मानते. त्याही पलीकडे जाऊन विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जर नसतात तर आमचा हा कार्यक्रम झाला नसता. आणि तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, ऑनलाईनच्या दृष्टिकोनातून का होईना तुम्ही उपस्थित राहिलात आणि हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी ऐकलात. आणि अतिशय चांगले असे विचार जे आहेत, हे विचार या ठिकाणी मॅडमनी जे काही मांडले त्याचा लाभ जो काही घेतला, त्याबद्दल विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचे देखील मी या ठिकाणी आभार मानते. करांडे सरांचे देखील पुन्हा एकदा आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. नमस्कार. नमस्कार. भेटूया मॅडम. हो चालेल चालेल. सुंदर झाला कार्यक्रम. आवडला.